नमस्कार. आज मी एक नवीन तोडगा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. तर मित्रांनो, आज आपल्या भारत देशामध्ये तसेच जगभरामध्ये सर्व लोक गरिबीच्या खाईमध्ये लोटले गेलेले आहे. परंतु मित्रांनो, प्रत्येकाला वाटत असतं की मी एक ना एक दिवस श्रीमंत व्हावं, माझ्याकडे भरपूर संपत्ती यावी, अमाप पैसा यावा. परंतु कितीही प्रयत्न केले, कितीही कष्ट केले तरी त्यांच्याकडे पैसा टिकत नाही, ते श्रीमंत होत नाही. तर मित्रांनो, मी आज या ठिकाणी असं तुम्हाला एक तोडगा सांगणार आहे ज्याच्याद्वारे तुमची श्रीमंती ओसंडून वाहील, तुमच्याकडे अमाप पैसा येईल. तर परंतु मी आज तुम्हाला तोडगा जो सांगणार आहे तो तोडगा तुम्ही अत्यंत मनोभावे मनापासून श्रद्धेने करायचा आहे. तर या ठिकाणी आपण त्याच्यासाठी घेणार आहोत हे विलायची आणि लवंग. याच्यातलं आपल्याला एक विलायची आणि लवंग लागणार आहे आणि ते आपण या लाल कापडामध्ये ते असं व्यवस्थित घ्यायचं आहे. तर या ठिकाणी हे लाल कापड पाहू शकता. तर हे लाल जे कापड आहे त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. लाल कापडाचा उद्देश म्हणजेच आपली जी श्रद्धा आहे ती श्रद्धा दर्शवण्याचं प्रतीक आहे. तर त्याच्यासाठी हे विलायची आणि लवंग जे आहे ते जरी मसाल्याचे पदार्थ असतील, ते अनेक व्याधी, शारीरिक व्याधी जरी दूर करत असतील तरीही त्याचं आर्थिक व्याधी दूर करण्यासाठीही तेवढंच किंबहुना त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्त्व आहे. तर मित्रांनो, ही जी लवंग आणि विलायची जी आहे हे संध्याकाळच्या वेळी सूर्य मावळल्यानंतर अंधार पडण्याच्या अगोदर ह्या कापडामध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे आणि ते कोणाच्याही नजरेस पडू द्यायचं नाही, कोणाच्याही समोर ही कृती करायची नाही. अत्यंत मनोभावे मनापासून ही कृती करायची आहे, मोठ्या श्रद्धेने ही कृती करायची आहे. ही कृती करत असताना आपली जी इष्टदेवता असेल, आपलं जे देवस्थान असेल, जे तुमचा फेवरेट देव असेल, त्या देवाचं नामस्मरण मनातल्या मनात आपण चालू ठेवायचा आहे. तो जो तुम्हाला एखादा जप तुम्ही करत असाल, एखादा श्लोक म्हणत असाल तर त्या श्लोकाचा जप आपल्या मनातल्या मनात आपण करायचा आहे. घरात कोणी नसेल तर तुम्ही थोड्या हळू आवाजात हा जप केला तरी चालेल, परंतु याचा दुसऱ्यापर्यंत लवलेशही जायला नको. तर ह्याचा जो लाभ आहे तो लाभ अत्यंत वेगाने, मोठ्या प्रमाणात, अत्यंत तात्काळ आपल्याला झालेला दिसेल. आणि ही पुरचुंडी आपली तयार झालेली आहे. ही पुरचुंडी कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी आपण लपवून ठेवायची आहे, तेही घरातच. तर ही पुरचुंडी आपण घरात ठेवल्यानंतर ती आपण 21 दिवस तिच्याकडे पाहायचंही नाही, शोधायचीही नाही, अशा ठिकाणी ती ठेवायची आहे ज्या ठिकाणी कोणालाही ती नजरेस पडणार नाही. त्यानंतर 21 दिवसामध्ये तुमच्याकडे संपत्तीचा जो पाट आहे तो वाहवत आलेला दिसेल, संपत्ती तुमच्याकडे आलेली जाणवेल, तुमच्याकडे अमाप पैसा येईल. परंतु ही कृती आपण अत्यंत मनोभावे श्रद्धेने करायची आहे. तुम्ही जर पहिल्यापासूनच जर निगेटिव्ह विचार करूनच ही ठेवली, हे होईलच का, असं होईलच का, तसं होईलच का, तसं केल्यामुळे त्याच्यामध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट होण्याची जास्तच शक्यता असते. म्हणून ही जी कृती आहे अत्यंत मनोभावे श्रद्धेने करायची आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये अमाप संपत्ती, अमाप पैसा येण्यास नक्कीच मदत होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जो हा तोडगा आहे हा जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, तसेच माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन विषयासह लवकरच येत आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.